होतास तू, काय झालास तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। मुख्यमंत्री भ्रष्टाचारांवर पांघरूण घालतात अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली। रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। मित्र म्हणतात आणि एकमेकांवरच धाडी टाकतात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांनी पांघरूण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा, कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू, कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। पायपोस कोणात राहिलेलं नाहीये। मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत। रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरूण मंत्री असं ठेवायला पाहिजे। म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरून बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरून घालायला। अमित शहांचं मी जे बोललो ना ॲनाकोंडा, हा ॲनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय। आता हे कोण झालाचं काय झालाचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहांविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही, त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे। ज्यांनी अनेक वर्ष लुटली, मुंबईची तिजोरी धुतली, कोविडमध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यात डांबर खाल्लं, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे। कुठंतरी बॅलन्स गेलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या आहेत। अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे, कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही। पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाना मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे, ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू, त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत। काही लोक अरायव्हल आणि डिपार्चर साठीच असतात, त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व कुंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला, त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधानसभेच्या लॉबीमध्ये चर्चा झाली। शेतकरी प्रश्नावर अर्ध्या तासापासून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले, वडेट्टीवार यांच्यामध्ये ही चर्चा झाली। तर मुंबई पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबईतील सर्व पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलाय। पोलिसांच्या कुटुंबांना हक्काची घरं माफक दरामध्ये देण्याचा प्रयत्न आहे। 2 महिन्यात याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। कुलाब्यातील पोलीस वसाहतींच्या प्रश्नाबाबत ही बैठक घेण्यात आली होती आणि यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय।